नमस्कार. आज दिनांक 3 फेब्रुवारी. 2-3 दिवस झाले कंटिन्युअस जे बजेट झालं त्याच्यानंतर त्याच्या आधीपासून आपण संपूर्ण आठवडाभर भारतीय बजेट, अर्थव्यवस्था, मध्यमवर्गीय ह्याच्यावरच बोलतोय. मधल्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीमध्ये मी 28-29 तारखेचा जो आठवडा होता त्या आठवड्यापासून फक्त बजेटवर बोलत होतो. त्याच्यात मला काही लोकांनी प्रश्न विचारला की मिलिंद, जर तुम्ही कुणाला मध्यमवर्गीयाला श्रीमंत करण्याचा राजमार्ग सांगू शकले तर आवाज मध्यमवर्गीयामध्ये आपण आता सुरुवात करणार आहोत नवीन चॅप्टरला, मध्यमवर्गीयांना श्रीमंत होण्याचा राजमार्ग, जी माझी एक्सपर्टीज आहे. लक्षात घ्या, आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्याला मध्यमवर्गीयांच्या आवाजाच्या मार्फत आपले राहणीमानाचे प्रश्न असो, आपल्या स्वाभिमानाचे प्रश्न असो, आपल्याशी होत असलेल्या राजकारणाचे प्रश्न असो, आपल्याकडनं होत असलेलं राजकारण्यांनी आपलं केलेलं खच्चीकरण असो, जागतिक अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था, देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करण्यासाठीचा प्रयत्न आणि त्याचाच एक भाग मध्यमवर्गीयांना श्रीमंत होण्याचा राजमार्ग दाखवण्याचं काम मी माझ्या या व्हिडिओच्या मार्फत करतोय. आज आणि उद्या हे 2 दिवस आपण ह्याच्यावरच बोलणार आहोत. 5 तारखेला एक स्पेशल व्हिडिओ बनवण्याचाही माझा मानस आहे. आज त्याच व्हिडिओची छबी म्हणून मी हे 2 व्हिडिओ असतील. पहिला मुद्दा, मध्यमवर्गीयाने श्रीमंत कसं व्हायचं. लक्षात घ्या, मध्यमवर्गीयाने श्रीमंत होण्यासाठी 8 तासाच्या ऐवजी 12 अथवा 16 तास काम करण्याची गरज नाही. तर सगळ्यात पहिले महत्वाची गरज आहे ती म्हणजे पैसा वाचवण्याची. आज मध्यमवर्गीय माणसाला हेच लक्षात येत नाहीये की तुमच्याकडचा असलेला पैसा हा तुमच्यासाठी काम करून तुम्हाला पैसा कमवून देऊ शकतो. हा विचार सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती करत नाही, कारण की त्या व्यक्तीची कमाई आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. मित्रांनो, प्रामाणिकपणे जर तुम्ही तुमच्या महिन्याचा खर्चाचा जर बॅलन्स शीट मानलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण जे म्हणतो की मध्यमवर्गीय माणूस हा 3 गोष्टींना प्रामुख्याने काम करत असतो. ते म्हणजे रोटी, कपडा, मकान, ह्या ज्या आपल्या बेसिक 3 फंडामेंटल गोष्टी आहेत त्याच्यावर. मी आज फक्त रोटी आणि कपड्यावर बोलणार आहे. मकानवर मी उद्याच्या भागामध्ये नक्की बोलणार आहे. जर आपण रोटी आणि कपड्याचा जर विचार केला तर 2 गोष्टी अवश्यपणे लक्षात घ्या. पहिला माझा मुद्दा, तुम्हाला 3 ते 4 हजाराच्या वरती किराणा माल लागत नाही. दुसरा मुद्दा, कपड्यासाठी आपण वायफळ खर्च करत नाही. आता ह्या 2 गोष्टींचा जर विचार केला तर पुण्यात सर्वसामान्यपणे रोटी आणि कपड्यासाठी सरासरी 8 ते 10 हजार रुपये महिन्याला एका मध्यमवर्गीय माणसाच्या परिवारासाठी खूप झाले. पण आपण 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000 एवढेही पैसे लाख रुपयापर्यंत कमवतो, परंतु सेव्हिंग करत नाही. कारण की आपल्याला लहानपणापासून आपला जो ॲटिट्यूड आहे, लक्षात घ्या, माझा व्हिडिओ कुठे ना कुठे लिंक असणार आहे. जसं मी बोललो तर लहान मुलांना फायनान्शियल एज्युकेशन झालं पाहिजे, त्याच हिशोबाने आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि अवास्तव खर्च आपण एवढे वाढवलेले आहेत आणि लहानपणापासूनच आपल्या मनामध्ये आहे की मिळवलेल्या पैशांमधून आधी आपण खर्च करायचे आणि जर उरले तर आपण इन्व्हेस्टमेंट करायची. या ॲटिट्यूड मध्ये आपल्याकडे पैसे उरत नाही, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट होत नाही. इन्व्हेस्टमेंट न झाल्याने आपला मध्यमवर्गीय बांधव 8च्या ऐवजी 16 तास काम करून सुद्धा गरीब मध्यमवर्गीयच राहतो. पिढ्यानपिढ्या ती व्यक्ती मध्यमवर्गीय राहते. काही ठराविक लोक जे सेव्हिंग करतात ते श्रीमंत होत जातात. मध्यमवर्गीयाचं श्रीमंत होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. आता अजून काही त्याच्यातल्या गोष्टी. सगळ्यात पहिला मुद्दा जो मी सांगतोय, जर तुम्ही पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, म्हणजे जर आपण आता सुरुवात केली आणि आपण असं म्हटलं की मी माझा पगार मायनस इन्व्हेस्टमेंट
इज इक्वल टू माय एक्सपेन्सेस, म्हणजे माझं झालेलं टोटल महिन्याचं उत्पन्न, त्याच्यातून मी एक ठराविक रक्कम सेव्हिंग मध्ये टाकेल आणि मग उरलेले पैसे जे काही आहेत त्याच्यावरच मी खर्च भागवेल. असं करून जर तुम्ही डिसिप्लिन मॅनर मध्ये जर सेव्हिंग केली तर भविष्यात तुम्हाला एक चांगला मध्यमवर्गीयातून श्रीमंत होण्याचा राजमार्ग मिळू शकतो. बघा, याच्यासाठी काही सुपरडुपर करायची गरज नाहीये. आता काही लोक म्हणतील की नाही आमच्याकडे पैसे सुरत नाही. अहो साहेब, तुम्ही जेव्हा कर्ज घेता त्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरता का? भरता. मग एखादी SIP चालू केली तर ती वेळेवर का भरत नाही? SIP ही 1,000 रुपयापासून कितीचीही असू शकते. बघा, मी खूप वेळा लोकांना सांगतो की दारू, गुटखा, सिगारेट ही व्यसनं करण्यापेक्षा त्या व्यसनाचे जे पैसे आहेत ते त्या कंपनीमध्ये गुंतवले तर जास्त पैसा फायदा तुम्हाला होईल. व्यसन करून आरोग्याला हानी होऊ शकते, परंतु तेच पैसे जर त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लावले किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये लावले तर त्याचं काय होऊ शकतो ह्याचाही आलेख मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे. करोडपती होण्याची सुरुवात ही कधीतरी तुम्हाला आणि मला करावी लागणार आहे. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती असं नाही की लॉटरी लागली आणि उद्या करोडपती झाला. असं करोडोंमधला एखादा व्यक्ती असतो. जर मला माझ्या करोडो मध्यमवर्गीय बांधवांना जर करोडपती करायचं असेल तर त्याची सुरुवात कधीतरी केली पाहिजे. आणि ती सुरुवात कॅन बी कशी पण, म्हणजे ती कुठल्याही अमाऊंटवर, मग ती भले 1,000 रुपये महिन्याला का असू नये. बघा, आता याच्यामध्ये बरेच इन्स्ट्रुमेंट आहे. मी तुम्हाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करतोय. मध्यमवर्गीय व्यक्तीने आधी स्वतः थोडीफार गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे, हे माझं मत होतं. या व्हिडिओच्या मार्फत मला सांगण्याचा माझा उद्देश आहे. मध्यमवर्गीय माणसाने जी सुरुवात केलेली असेल, मग ती भले 1,000 रुपयाची असो, 2,000ची असेल, मग ते इन्स्ट्रुमेंट काय असेल. आज बाजारामध्ये अनेक इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पैसा टाकू शकतात. आणि त्याच्यात सगळ्यात मागे आपण जर कुठे असू तर ते इन्स्ट्रुमेंट आहे शेअर बाजार. मला शेअर बाजारावर बोलायचं आहे. मी उद्याच्या परवाच्या व्हिडिओज मध्ये मी शेअर बाजारावर पण बोलणार आहे की शेअर बाजारामध्ये मध्यमवर्गीय बांधवांनी गुंतवणूक करायची का, तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एक लक्षात घ्या, जर मध्यमवर्गीय बांधवांनी जर विचार केला तर मध्यमवर्गीय बांधव हा देश बदलू शकतो, याची भावना पहिले जागृत करण्याचा मी प्रयत्न माझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून करतोय. आपल्याला आज एवढंच विचारात घ्यायचंय की आज जवळपास 3 तारीख आहे. बऱ्याच लोकांचे पगार झाले असतील, काहींचे होणार आहेत. मी त्या सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, ह्या महिन्यात झालेल्या पगारातून एक अमाऊंट, भले ते 1,000, 2,000, 5,000, तुमच्या प्रपोर्शन मध्ये काही असो, ती अमाऊंट बाजूला काढून, ती अमाऊंट आलेली नाहीये असा विचार करून उर्वरितच अमाऊंट खर्च करायची. जी आलेली अमाऊंट आहे ती कशी गुंतवायची, कुठे गुंतवायची, का गुंतवायची, ह्यावरही पुढच्या 2-3 व्हिडिओ मध्ये सांगेल. ऍटलिस्ट आपण मार्च पासून सुरुवात करू. कधीतरी ती सुरुवात करणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही हा विचार करा, ज्या दिवशी तुमचा पहिला पगार आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुमचा पगार कितीने वाढत गेला आणि तुमचा खर्च कितीने वाढत गेला. आपलं फक्त स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत चाललंय. एका मोबाईलवर काम होतं, आपण दुसरा घेतो, दुसऱ्यावर होतो, तिसरा घेतो. मोबाईलचा हँडसेट जो 5,000 रुपयाचाही मोबाईल काम करतो, तो 5 लाखाचाही मोबाईल काम करतो, परंतु आपल्याला फीचर्स एनेबल्ड असलेले चांगले चांगले स्मार्टफोनची गरज आहे. नको त्याच्यासाठी आपण हप्ते लावत आलेलो आहे. आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याच्या ऐवजी आपण व्हेकल्स घेत आलोय आणि त्याचं लोडिंग येतोय. काही लोक फक्त शो साठी गाड्या बाहेर ठेवतायत, एक पेक्षा जास्त घरं ठेवले जात आहेत. पण ह्या सगळ्या शान शोकीच्या गोष्टी करण्याच्या पूर्वी आपल्याकडे कॅपिटल आहे का, याचाही विचार आपण केला पाहिजे. बघा, मध्यमवर्गीय माणसांनी दाखवण्यापेक्षा आता आणि बोलण्यापेक्षा आता आपल्याला कृतीवर भर देण्याची जास्त गरज आलेली आहे. नक्कीच
उद्याच्या भागामध्ये आज रोटी आणि कपड्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एक पुण्यामध्ये 6 ते 7,000 10,000 खूप चांगल्या पद्धतीमध्ये एक मध्यमवर्गीय व्यक्ती राहू शकतो. मकान या विषयावर उद्या नक्की माझा व्हिडिओ बघा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.